नमस्कार. आज आपण एका अशा योजनेबद्दल बोलणार आहोत जी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी खरंच खूप महत्त्वाची आहे. ती योजना म्हणजे मागेल त्याला शेततळे. आता ही योजना नेमकी आहे तरी काय आणि याचा फायदा कसा घेता येतो हे आपण अगदी सोप्या शब्दांत समजून घेऊया. चला तर मग. आता बघा, शेती म्हटलं की सगळ्यात मोठी डोकेदुखी कोणती? तर पाण्याची. कधी पाऊसच नाही तर कधी इतका की सगळं वाहून जातं. म्हणजे पिकाचं नुकसान ठरलेलंच. हीच तर अडचण आहे नाही का? पण यावर एक जबरदस्त उपाय आहे. कोरडवाहू शेती म्हणजे एक प्रकारची लढाईच, पाण्याची लढाई. पाण्याची खात्री नसल्यामुळे कित्येकदा शेतकऱ्यांची सगळी मेहनत वाया जाते. पण याच मोठ्या आव्हानावर मात करण्यासाठी ही योजना एक आशेचा किरण आहे. हे चित्र तर आपल्या सगळ्यांच्या ओळखीचं आहे, नाही का? डोळ्यासमोर पीक पाण्याविना करपून जातं आणि सगळी मेहनत अवलंबून असते ती फक्त आणि फक्त मान्सूनवर. पाऊस आला तर ठीक, नाहीतर सगळं गेलं पाण्यात. हे अवलंबित्व कमी करणं खरंच खूप गरजेचं आहे. पण आता या समस्येवर एक प्रभावी उपाय आहे, एक संधी आहे, आणि ती संधी म्हणजे सरकारची मागेल त्याला शेततळे ही योजना. तर मागेल त्याला शेततळे म्हणजे नेमकं काय? अहो, नावाप्रमाणेच सोपं आहे. जो शेतकरी आपल्या शेतात तळं बांधू इच्छितो त्याला सरकारकडून आर्थिक मदत मिळते. याचा उद्देश एकच आहे, प्रत्येक शेतकऱ्याकडे स्वतःचा हक्काचा असा एक पाणीसाठा तयार व्हावा. आता येतो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, पैशांचा. म्हणजे सरकारकडून नक्की किती मदत मिळते? चला, हे अनुदानाचं गणित समजून घेऊया. बघा, या योजनेतून कमीत कमी रक्कम जी मिळते ती आहे 14,433 रुपये. म्हणजे कामाला सुरुवात करण्यासाठी एक चांगला हातभार लागतो. आणि चांगली गोष्ट काय आहे माहितीये? शेततळ्याच्या आकारानुसार ही मदत तब्बल 75,000 रुपयांपर्यंत जाऊ शकते. विचार करा, इतकी मोठी रक्कम मिळाल्यावर काम किती सोपं होईल. आणि थांबा, इथेच संपत नाहीये. आणखी एक फायदा आहे. तळं तर खोदलं, पण त्यातलं पाणी जमिनीत जिरून गेले तर त्यासाठी सरकार अस्तरीकरणासाठी म्हणजे तळ्याला आतून प्लास्टिकचं आवरण लावण्यासाठी वेगळं अनुदान देतं. म्हणजे पाणी वाया जाण्याची चिंताच नाही. ठीक आहे, योजना कळली, पैसे किती मिळतायत तेही कळलं, पण आता अर्ज कसा करायचा? चला, ही प्रक्रिया अगदी सोप्या टप्प्यांमध्ये बघूया. बरं, मग या योजनेसाठी पात्र कोण? 2च साध्या अटी आहेत. एक, शेतकऱ्याच्या नावावर कमीत कमी 0.60 हेक्टर म्हणजे साधारण 1.5 एकर जमीन हवी. आणि 2, याआधी अशा कुठल्याही सरकारी योजनेचा फायदा घेतलेला नसावा. आता अर्ज करायचं म्हणजे कागदपत्र तर लागणारच. कोणती? तर जमिनीचा 7/12 आणि 8 उतारा, आधार कार्ड आणि रहिवासी असल्याचा पुरावा. हे सगळं तयार ठेवलं की पुढचं काम एकदम सोपं होतं. आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे ही सगळी प्रक्रिया आता पूर्णपणे ऑनलाईन झाली आहे. म्हणजे कुठेही चक्करा मारायची गरज नाही. सरकारच्या महाडीबीटी पोर्टलवर जायचं, तिथे नोंदणी करायची, मागेल त्याला शेततळे ही योजना निवडायची, अर्ज भरायचा, कागदपत्र अपलोड करायची आणि सबमिट. झालं काम, सगळं घरबसल्या. अर्ज कसा करायचा हे तर पाहिलं, पण हे एक शेततळं शेतीत आणि आयुष्यात काय बदल घडवू शकतं? चला, याचे फायदे बघूया. शेततळं नसलं की काय परिस्थिती असते हे आपल्याला चांगलंच माहिती आहे. सगळा खेळ असतो पावसाच्या मनावर. पाऊस पडला तर पीक जगलं, नाही पडलं तर सगळी मेहनत वाया. पण एकदा का शेततळं झालं की चित्र पूर्ण बदलतं. हक्काचं पाणी शेतातच उपलब्ध असतं. म्हणजे पिकांना वर्षभर पाण्याची चिंता नाही. याचा अर्थ काय? तर फक्त एका पिकावर अवलंबून न राहता भाजीपाला, फळबागा अशी जास्त पैसे देणारी पिकं घेणंही शक्य होतं. थोडक्यात सांगायचं तर याचे 3 मोठे फायदे आहेत. पहिला, पिकांना खात्रीशीर पाणी मिळतं. दुसरा, पावसाचं पाणी साठवलं जातं म्हणजे जलसंवर्धन होतं. आणि तिसरा, जो सगळ्यात महत्त्वाचा आहे, तो म्हणजे शेतीतील उत्पादन आणि उत्पन्न दोन्ही वाढतं. मग आपल्या शेतीचं पाण्याचं भविष्य सुरक्षित करण्याची ही संधी घ्यायला हवी की नको? ही योजना खरंच एक सुवर्ण संधी आहे. याबद्दल अजून माहिती हवी असेल तर जवळच्या कृषी कार्यालयात नक्की चौकशी करा किंवा सरकारच्या महाडीबीटी पोर्टलवर सगळी माहिती उपलब्ध आहे. तिथून थेट अर्जही करता येतो. या संधीचा नक्की फायदा करून घ्या.